अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे. तत्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते विजय पांढरे यांचं वक्तव्य. अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे आहेत. अजित पवार यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची कबुली देतात. कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. त्यामध्ये प्रचंड मोठमोठे घोटाळे आहेत. आता हे 100 कोटी रुपयांची माहिती देत आहेत. मात्र प्रत्यक्षात सगळ्या योजना मिळून हजारो कोटींचा घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलाय. अजित पवार आरोप करत असले तर या सगळ्या छोट्या मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला. अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्यांचं नाव घेतलं नाही, असा आरोपही विजय पांढरे यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक सगळेच एकत्र चोर आहेत. या संदर्भात मी अनेक पत्र यापूर्वीही सरकारला लिहिली आहेत. अजित पवारांच्या शेजारी बसून भाजप फसलं आणि हा राजकारणाचा भाग आहे. जलसिंचनाचा मुद्दा भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, जिवंत झालाय. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अशातच आता अजितदादांना मौन सोडलेलं आहे. त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय. अजितदादा म्हणतात की सिंचनाचं जे काही किमती वाढवल्या या प्रकल्पाच्या, त्याच्यासाठी पक्षासाठी हा फंड पाहिजे होता. त्याच्यामुळे 100 कोटीची जी आहे ती किंमत वाढवून घेण्यात आली. काही अधिकाऱ्यांनंतर काही टक्का वाढवला. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही सध्या कसं पाहता? हे बघा, अशा पद्धतीने किमती वाढवणं आणि संबंधित जे काही मंत्री असतील किंवा संबंधित जो काही पक्ष असेल त्याने फंड्स गोळा करणं ही एक सामान्य बाब आहे. आणि बरं झालं की अजित पवारांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितलं की सरकारमध्ये सिंचन खात्याचे मंत्री, सिंचन खातं ज्या पक्षाच्या ताब्यात आहे तो पक्ष अशा पद्धतीने. आता बघा, एका प्रोजेक्टमध्ये जर असे शेकडो कोटी खाल्ले जात असतील तर असे तर मीडियम आणि मेजर प्रोजेक्ट 200 पेक्षा जास्ती आहेत. आणि हे सगळे एस्टिमेट्स केले जातात. बरं, ही पुरंदर तरी त्या मानाने लहान योजना आहे. अगदी प्रचंड हजारो हजारो कोटीच्या योजना इथे मंजूर झालेल्या आहेत. आणि ते जे एस्टिमेट्स आहेत ना, ते एस्टिमेट खरं म्हणजे पूर्ण इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही यंत्रणा आज ज्या पद्धतीने काम करते किंवा ज्या पद्धतीने ते महामंडळ स्थापन झाले आणि ज्या पद्धतीने एस्टिमेट तयार केले गेले, टेंडर काढले गेले, टेंडर अलॉट केले गेले, ते अत्यंत चुकीच्या पद्धती तेव्हा सगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे कोणतंही सर्वे न करता, डिटेल एस्टिमेट न करता, डिटेल डिझाईन न करता, डिटेल इन्व्हेस्टिगेशन न करता थातूर मातूर एस्टिमेट बनवण्यात आले. आणि ते एस्टिमेटला टेक्निकल सँक्शन देण्यात आलं, त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्यात आलं, त्यांचे टेंडर काढण्यात आले आणि ते टेंडर अबव पर्सेंटेज मध्ये सगळ्यांना वाटून देण्यात आले. म्हणजे सगळं ते कॉन्ट्रॅक्टर, पुढारी आणि अधिकारी यांची सगळ्यांची मिली बघत होती. सर्वच टेंडर अबव कसे काय जातात? आता सुरुवातीला जेव्हा कृष्णा खोरे सुरू झालं ना, त्यावेळेस मी तुम्हाला अगदी मेजर प्रोजेक्टचं टेंडर हे 42% बिलोनी गेलेलं आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो. आणि 42% बिलोनी जे काम पूर्ण झालं ते काम पूर्णही झालेलं आहे. याचा अर्थ काय की आमचे एस्टिमेट हे बनावट असतात, फेक असतात. आम्ही त्याच्यामध्ये 50% खोट्या प्रोव्हिजन्स केलेल्या असतात, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून 42% बिलो असलेलं टेंडर पूर्ण झालं. आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे कृष्णा त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि मग त्यांनी कृष्णा खोऱ्यात प्रचंड प्रोजेक्ट मंजूर केले घाईघाईमध्ये. त्याचे एस्टिमेट्स वाटेल तसे वाटेल तसे एस्टिमेट्स बनवले. तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो, ती जी टेंभू नावाची उपसा सिंचन योजना आहे, त्या उपसा सिंचन योजनेसाठी किती HP चे पंप लावले असतील? तुम्ही तुमचा कितीही मेंदू चालवला तरी तुम्ही तो आकडा सांगू शकत नाही. 1,75,000 HP चे पंप त्या एका योजनेसाठी वापरले. तर आता कल्पना करा, आपल्या शेतकऱ्यांना 5 HP चा 10 HP चा पंप चालवायला किती अडचण येते. आणि 1,75,000 HP चे कसे काय ती योजना चालणार आणि काय होणार? त्याच्यामुळे ती योजना अत्यंत वाईट रीतीने चालत असेल. म्हणजे मी तर म्हणतो तिची एफिशियन्सी 5-25% सुद्धा नसेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्या हजारो कोटींपैकी 75% पैसा वाया गेला. तर तसंच महाराष्ट्रातही इतर जवळजवळ 100 लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत आणि त्या सगळ्यांचीच अशी वाट लागलेली आहे. आणि लिफ्ट इरिगेशन स्कीमचा सगळा पैसा वाया गेलेला आहे हे चितळे कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. पण त्याची नोंद कोणीही घेत नाही. आणि अजूनही सगळ्या लिफ्ट इरिगेशन स्कीमवर खर्च करणं, ते पाईप विकत घेणे, ते पाईप पंप विकत घेणे. आता
जिगावचा जो प्रकल्प आहे त्याचे पाईप आणि पंप विकत घेऊन आज 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता त्या 25 वर्षामध्ये ते पंप तर भंगारमध्ये गेलेले असणार, गंजलेले असणार. म्हणजे हा किती प्रचंड घोटाळे आहेत तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरं मी सांगतो की यांनी जे काही पाईप्स आणि आता जिगावचीच घ्या गोष्ट, हे गेट्सचं जे काही स्टील घेतलेलं आहे ना, त्यावेळेस 50-52 हजार रुपये पर टन पेक्षा जास्ती भाव नव्हता बाजारात. पण यांनी ₹1,25,00,000 टन प्रमाणे टेंडर प्रोव्हिजन करून तो खर्च केलेला आहे. म्हणजे जिगावचे गेट्स आणि गोशीखुर्दचे गेट्स एकाच साईजचे आहेत. त्यांचं डिझाईन एकच आहे आणि त्यांच्या रेटमध्ये केवढा फरक आहे पहा. म्हणजे गोशीखुर्दला एका गेटला जो खर्च येतो त्याच्या दुपटीपेक्षा जास्ती खर्च जिगावाला केलेला आहे. म्हणजे उघड उघड किती घोटाळे केलेले आहेत आणि या सगळ्या बाबीची चर्चा विधानसभेत झालेली आहे. आणि हे सगळं होऊनही कुणावरही कारवाई झालेली नाही. खरं म्हणजे खालचे अधिकारी याला जबाबदार नाही, याला हे जे वरचे अधिकारी आणि हे जे काही मिनिस्टर असतात ते जबाबदार असतात. कारण की हे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, डायरेक्ट वरती कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यांना काहीतरी टक्केवारी कबूल करतात आणि मग ते खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मोठ्या अधिकाऱ्यांमार्फत छोट्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. जे ऐकत नाही त्यांची बदली केली जाते, त्यांचे हाल केले जातात, त्यांची करिअर खराब केली जाते, त्यांचे CR खराब केले जातात आणि जे लोक त्यांना सामील होतात त्यांना त्या पोस्टिंग देतात. हा सगळा प्रकार गेल्या 25-30 वर्षापासून महाराष्ट्रात उघडपणे चालू आहे आणि या सगळ्या लोकांनी मिळून महाराष्ट्राची प्रचंड लूट केलेली आहे, यात काही शंका नाही. आणि हे सगळी चौकशी समिती लावली, पण त्या चौकशी समितीने, चितळे कमिटीने नीट चौकशी केली नाही. ज्या महत्वाचे मुद्दे आहेत ते तपासलेच नाही. जे टेंडर चौकशी व्हायला पाहिजे ती तपासली. आता मी तुम्हाला कृष्णा खोऱ्याचं सांगतो की कृष्णा खोऱ्याच्या टेंडर प्रोसिजरची चौकशी पोलीस खात्यामार्फत झालेली आहे. त्यांना प्रचंड भ्रष्टाचार आढळलेला आहे. परंतु त्या रिपोर्टचं पुढे काय झालं हे बाहेरच आलेलं नाही. तो रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे गेला की नाही काय काहीच माहिती नाही. म्हणजे आणि कृष्णा खोऱ्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तो सगळा मग इतर महामंडळांमध्ये रिपीट झालेला आहे. कारण की ज्यांनी कृष्णा खोऱ्यामध्ये या भ्रष्टाचाराची सुरुवात केली तेच अधिकारी मग सर्व महामंडळांमध्ये पाठवण्यात आले पुण्यावरून. काही तापी मंडळात पाठवले, काही विदर्भमध्ये पाठवले, काही मराठवाड्यात पाठवले, काही कोकणमध्ये पाठवले आणि त्याच प्रकारच्या भानगडी करण्यात आलेल्या आहे. हे जर तुम्ही सगळं नीट तपासलं तर लक्षात येईल की हे अधिकारी तेच सगळे होते, सगळे मिली बघतच आहे. आणि चितळेंनी ज्या काही बाबी मांडल्या आहेत त्याची जर त्यांच्या रेकमेंडेशन नुसार जर खरोखर एखादी हाय पॉवर कमिटी नेमून हे सगळं केलं असतं तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर आला असता. पण चितळेही घाबरले, चितळेंनी कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं. खरं म्हणजे त्यांनी जबाबदारी फिक्स करण्याची त्यांच्या त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये अट होती. त्यांनी नाव सांगायला पाहिजे होतं की हे लोक जबाबदार आहे. परंतु तसं न करता अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावण्यात आल्या, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. परंतु जे मुख्य बॉस असतात, जे आका असतात, त्या आकांवर काही कारवाई झाली नाही. उलट आकांना क्लीन चिट देण्यात आली. अजून कुठल्या कुठल्या मुद्द्यांना चितळेंनी बगल दिली असं तुम्हाला वाटतं? प्रमुख मुद्दे कुठले आहेत? हे बघा, मी 33 मुद्दे चितळेंना कळवलेले आहेत की या 33 मुद्द्यांची चौकशी करा. त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो त्यांनी हार्डली 4-5 मुद्देच तपासलेले आहेत, बाकीचं काहीच तपासलं नाही. आणि त्यांनी जो एक क्लॉज 38 चा मुद्दा त्या 7 भ्रष्टाचाराच्या बाबींमध्ये लिहिलेला आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. खरं म्हणजे तो जरी तपासला ना तर यांनी किती हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे ते स्पष्ट होईल. म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून, नियमाचं उल्लंघन करून हे प्रोजेक्टच्या कॉस्ट कशा वाढवलेल्या आहेत. आणि आता जसं ते वाढवलं म्हणजे काय, ते सगळे मिली बघतच हे सगळे प्रकार सगळीकडे झालेले आहेत. इतकंच नाही तर टेंडर ऍक्सेप्टन्स मध्ये सुद्धा खूप मोठे घोटाळे झालेले आहेत. परंतु याची चौकशी कोण करणार? पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत, मीडिया त्यांचं ऐकतं, न्याय व्यवस्था याच्यात लक्ष घालत नाही, राज्य सरकार यांनाच सामील आहे, केंद्र सरकार यांनाच सामील आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये कोण कोणाची चौकशी करणार? हा मुद्दा उचलण्याचं कारण फक्त ते पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचं आहे की नुसतं मी एकटा भ्रष्टाचारी नाही, तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहेत तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहेत, काय त्या शंका? आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठाई मारणार आहेत. हे खोटं नाटक आहे, हे काही खरं नाही.
आणि आता आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते, परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले. पण त्यांच्याच युतीमध्ये जे सध्या आहेत तेच आता बावनकुळे त्यांच्या पक्षाचे म्हणतायत भाजपचे की आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत. आधी फडणवीसही म्हणत होते की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत. आता राज ठाकरेंनी टीका केली आहे, मग ते पुरावे द्या. त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप करू नका, पुरावे द्या अजित पवार. हे सगळं एकंदरीत जर पाहिलं हे महायुतीमधलेच आहेत, विरोधक टीका करतात. पुढे काय होणार आहे याचं काय हे वाटतं? बघा, पुरावे सरकारकडे सगळे आहेत. मी जे काही 3-4 पत्र दिले आहेत ना, ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कायदे उल्लंघन, ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत, मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, कारण हे सगळी मिली बघत आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळे पैसे सगळेजण मिळून खात असतात. सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेते, पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो. ही पद्धत पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही, तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा, स्वच्छ माणसं आजच्या काळात 2% सुद्धा नाहीत. 98% पुढारी भ्रष्ट आहेत. आणि जे चांगले पुढारी आहेत ना, त्यांना एका बाजूला केलं जातं, घरी पाठवलं जातं. आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं. आता कोण सत्तेमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघा. आताची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजप आता हे सगळे अजिताचे घोटाळे बाहेर काढील, पुरावे कोर्टापर्यंत सादर केले असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही, हे खोटं नाटक आहे. कारण की भाजपने जर काही काढलं ना, तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना. मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चितळे कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जळगावचे तापी नदीवरचे काही पूल आहेत, 3 पूल, करंट DSRला, खरं म्हणजे पूल करण्याचं काम BNCचं असतं. BNCने त्याचं टेंडरही काढलं होतं, परंतु त्यांचे टेंडर हे 15% आसपास अभाव आले. त्याच DSRला BNCने नकार दिला की आम्ही 15% अभाव देणार नाही, आम्ही फार तर 5% अभाव, 5% पर्यंत अभाव मंजूर करू. पण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पूल BNCचे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या, तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर भरू आणि मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. त्या पद्धतीने त्याच एस्टिमेटवर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी 60%, 70%, 80% अबाव टेंडर भरले. आणि ज्या रेटला 15% सुद्धा BNC रेडी नव्हतं टेंडर ऍक्सेप्ट करायला, तिथे त्याच रेटला 60%, 70%, 80% पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत. आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे. याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे. परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत.